डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह्याद्री महाविद्यालयामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापनातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, भविष्यकाळातील संधी आणि आव्हानं या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं गेलं. या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन माजी आमदार आणि संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुधीर तांबे, आदर्शगाव आंबेदुमालाचे सरपंच जालिंदर गागरे, गणेश थोरात, संस्थेचे संचालक प्राध्यापक बाबा खरात, डॉक्टर हर्षा गोयल, समन्वयक विजय बैरागी, श्रीमती सोनवणे, RM कदम, डॉक्टर मंगेश वाघमारे, MB हजारे, GA थोरात, डॉक्टर मोहजाबिन सय्यद, डॉक्टर रवींद्र जाधव, KL पोकळे, प्राचार्य बाळासाहेब वाघ यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. यावेळी महाविद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कारही केला गेला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उद्योजकता, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये होणारे बदल, संधी आणि आव्हानं यावर चर्चा करत मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय. सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने BST कॉलेज संगमनेर यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन कॉमर्स आणि मॅनेजमेंट या विषयावर 2 दिवसीय वर्कशॉप, कार्यशाळा, त्याचप्रमाणे कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. आजच्या डेटला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा बजवर्ड झालेला आहे आणि या विषयावर ग्रामीण भागामध्ये कार्यशाळा आणि कॉन्फरन्स आयोजित करून त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना AIशी 1-to-1 होण्यासाठी मदत केलेली आहे असं मला वाटतं. कारण आज AIने आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा फंक्शनला स्पर्श केलेला आहे. त्यातल्या त्यात कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये म्हणाल तर आत्ताच नुकताच क्लॉड नावाचं अँथ्रोपिकनी एक ॲप आणलं आणि ते क्लॉड नावाचं जे ॲप आहे AIच्या द्वारे ते केलेलं, त्याद्वारे फायनान्शियल रिपोर्ट्स ज्या कॉर्पोरेशन्सला मोठमोठे चार्टर्ड अकाउंटंट्स, त्याचप्रमाणे CMA दॅट इज मॅनेजमेंट अकाउंटंट्स वापरावे लागायचं, त्यांचं काम बऱ्यापैकी तो क्लॉड नावाचा ॲप करणार आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट्सला जे लीगल कंपायलन्स करावा लागायचा लीगल ऑथॉरिटीज बरोबर, ते सुद्धा काम आता AI करणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल की जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. इतकी ताकद आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आहे, परंतु त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. ज्याप्रमाणे आपल्याला कोविड काळामध्ये कोरोना सगत न्यू नॉर्मल सहित जगण्याची सवय लागली, त्याचप्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला AI सोबत जगायचं आहे. मी विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आव्हान करेल की AIच्या या काळामध्ये आपलं जे डोमेन नॉलेज आहे, मग BComच्या विद्यार्थ्यांचं कॉमर्सचं डोमेन नॉलेज असेल, मॅनेजमेंटच्या MBAच्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंटचं डोमेन नॉलेज, ते डोमेन नॉलेज तर लागणारच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला AIशी ॲक्वेंट व्हावं लागेल. AIशी संबंधित जे सॉफ्टवेअर्स आहेत त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. म्हणजेच सातत्याने तुम्हाला स्किलिंग, अपस्किलिंग, त्याचप्रमाणे लाईफ लॉंग लर्निंग करावं लागेल. म्हणजे पूर्वी कसं होतं की सुरुवातीला ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच जीवावर रिटायरमेंट पर्यंत काम चालून जायचं. पण आजच्या AIच्या जमान्यामध्ये विद्यार्थ्यांना नव्हे, शिक्षकांना, प्राध्यापकांना देखील सातत्याने स्वतःचं अपस्किलिंग करावं लागेल. आणि जो हे अपस्किलिंग करणार नाही त्याला भविष्यामध्ये जॉब असणार नाही, तो आयसोलेट होण्याची भीती आहे. म्हणून मी पुन्हा एकदा भाऊसाहेब संतोजी थोरात कॉलेजचं अभिनंदन करतो. तुम्ही या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही कॉन्फरन्स आयोजित करून त्यांना देखील नवीन संकल्पनांशी मिळवून घेण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. आपण इथेच थांबता कामा नये, कॉन्फरन्स घेऊन इथे AI लॅब तयार करावी आणि प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण अवेलेबल करून द्यावी. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल आम्ही निश्चित ते सहकार्य करू. भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयामध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट फॅकल्टी या दोन्ही फॅकल्टी एकत्र येऊन हे नॅशनल कॉन्फरन्स आम्ही घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यासाठीचा विषय आपण AI हा कॉमर्स आणि मॅनेजमेंट
याचं फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस असा विषय आहे. आणि त्यासाठी आत्ताच आपण ज्यांचं बाईट आपण या ठिकाणी ऐकलं ते प्राध्यापक मंगेश वाघमारे सर आणि आणखी अनेक प्रकारचे एक्सपर्ट्स या ठिकाणी येऊन आपलं हा एक प्लॅटफॉर्म, या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थ्यांशी त्यांचं नॉलेज शेअरिंग करतील. आणि या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांना ही ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी देत आहोत की हा जो नवीन सरांनी विषय सांगितला की AI शिवाय आता आपण जगणं शक्य नाही, म्हणून आपला ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे तो कुठेही या ठिकाणी मागे पडता कामा नये. आणि म्हणून आमचा असा प्रयत्न आहे की मेडिकल फील्डमध्ये किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये AIचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोच आहे, पण हा कॉमर्स आणि मॅनेजमेंट ह्या फॅकल्टीमध्ये सुद्धा अनेक त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ह्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की ह्या फील्डमध्ये ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की आमच्या ह्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट फॅकल्टीचे जे स्टाफ आहे, विद्यार्थी आहे, रिसर्चर आहेत, यांचं जे रिसर्च आहे ते या निमित्तानं त्या ठिकाणी बाहेर येईल आणि त्याचं शेअरिंग होईल, नॉलेजचं एक प्रकारे शेअरिंग होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून. आणि म्हणून वाघमारे सरांसारखे एक्सपर्ट्स या ठिकाणी बोलवले आहेत. त्यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त AI बरोबर AIशी अवेअरनेस करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी एक आदर्श सरपंच या ठिकाणी आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत की ज्यांचं एक उदाहरण आहे की त्यांनी एक साध्या कुटुंबामधून अत्यंत सर्वसाधारण अशा प्रकारच्या कुटुंबामधून बाहेर पडून आपलं एक स्वतःचं एंटरप्रिनरशिप त्या ठिकाणी डेव्हलप केलं आणि चांगल्या प्रकारची इंडस्ट्री, ते नुसते सरपंच नाही तर एक चांगल्या प्रकारची इंडस्ट्री त्याच्या मध्ये निर्माण करून आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध सरांनी या ठिकाणी करून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सामाजिक कामामध्ये, धार्मिक कार्यामध्ये सरांचा नेहमीच सहभाग या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व, सरांनी त्यांच्या भाषणातही सांगितलं की सरपंच कुठेही कमी नसतो, सरपंच हा त्या गावचा पंतप्रधानच असतो. म्हणून आमचा प्रयत्न आहे की साध्याचा साधा माणूस या ठिकाणी काय करू शकतो हे एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी गागरे साहेबांना या ठिकाणी उद्घाटनासाठी मुद्दाम बोलवलं आहे. आमचं इन्स्पायरेशन डॉक्टर तांबे साहेब आहेत. डॉक्टर तांबे साहेबांच्या अनेक नवीन संकल्पना या ठिकाणी असतात. या संकल्पना आम्ही विद्यार्थ्यांसमोर आणत असतो, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देत असतो. आणि नेहमीच वाघमारे सरांसारख्या एक्सपर्ट्स नी जर आम्हाला पुढे सहकार्य त्यांचं असणारच आहेत. आणि हा जो विषय आहे तो आम्ही निश्चितच AIच्या लॅबच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करू. संपूर्ण विश्वाला बदलण्याची ताकद ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता जवळजवळ आपल्या दारापर्यंत आलेलं आहे. आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जगातलं ज्ञान माझ्या ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागातल्या विद्यालयांमध्ये कसं पोहोचेल असा सुंदर अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेबजी थोरात या विद्यालयानं केलेला आहे. खरं तर स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे. इथं आल्यानंतर डॉक्टर वाघमारे सर असतील, डॉक्टर गोयल असतील, ही सगळी मंडळी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. परंतु त्याचबरोबर ग्रामीण विद्यार्थी, ग्रामीण कुटुंबातला विद्यार्थी या AIला कसं ॲक्सेप्ट करेल व ह्या चॅलेंजेसला तो कसं स्वीकारेल हे आपण पाहत असताना विद्यार्थी दशेमध्ये माणसाला संभ्रम असतो की मला या गोष्टी पेलवतील का नाही पेलवतील. परंतु त्याला खऱ्या अर्थानं बळकटी देण्यासाठी किंवा त्याच्या विचारांना एक वाव देण्यासाठी ही सगळी या AI क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी आपण या विद्यालयाने बोलवलेली आहेत. मला वाटतं अतिशय चांगला उपक्रम या विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आता मी या विद्यालयात आल्यानंतर पाहिलं की जवळजवळ 3000 विद्यार्थी येथे शिक्षण घेतात, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतात. अनेक फॅकल्टीज इथं आहेत. अतिशय उत्तम अशा प्रकारचा जो काही गुरुजन वर्ग आहे, त्यांना विद्यादान करणारा जो काही वर्ग आहे तो अतिशय सुंदर अशा प्रकारे आहे. आणि डॉक्टर सुधीरजी तांबे खऱ्या अर्थानं त्यांनी संपूर्ण स्पीच हे विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये दिलं. आणि AI खऱ्या अर्थानं आता भविष्यामध्ये कशा प्रकारचं प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये किती गरजेचं आहे ते अतिशय उत्तमरित्या सांगितलं. नंतरच्या सेशनमध्ये आता या ठिकाणी डॉक्टर वाघमारे सर, डॉक्टर गोयल हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतीलच. परंतु मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे इंटरनॅशनल दर्जाचे सेशन होणं ही खूप काळाची गरज आहे. आणि विद्यार्थ्यांना या माध्यमातून ते मिळालं याबद्दल मी या संस्थेतील असणारे प्राचार्य असतील, उपप्राचार्य असतील, सगळे शिक्षक वर्ग असतील, या सगळ्यांना धन्यवाद देतो. Behind in all the fields, and even in jobs also,
Now AI has come, so many jobs are now become censored. They are not now required because AI can, such a tool, artificial intelligence. You can see that now AI is in every field. If you want to have just write up some book, give some points, and the ChatGPT or the Gemini or whatever new tools are available in AI, they will within few minutes they will give all the content of this new book if you want to write. उद्योजकता, व्यावसायिक व्यवस्थापन आणि एआयचे उपयोग आत्मसात करून विद्यार्थ्यांना पुढील प्रवास करावा लागेल, असं मनोगतही मान्यवरांनी व्यक्त केलंय. या परिषदेला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.